ही फक्त एक जेल नव्हती, ही होती ब्रिटिशांच्या निर्दयतेची पराकाष्ठा आणि भारतीय क्रांतीचं मंदिर. सेल्युलर जेल, अंदमानचं काळं पाणी. जेलचं नाव सेल्युलर असण्याचं कारण म्हणजे प्रत्येक कैद्याची एक स्वतंत्र सेल होती, म्हणून सेल्युलर जेल. भारतापासून हजारो किलोमीटर दूर अंदमान बेटांवर बांधलेली ही जेल म्हणजे एकटेपणाचा नरक, शौर्याचं स्मारक आणि क्रांतीचं मंदिर. या जेलचं बांधकाम तब्बल 10 वर्षे चाललं. 1896 ते 1906 तयार झाली 696 कोठड्यांची एकटेपणाची जेल, जिथं कैदी फक्त स्वतःच्या श्वासाशी बोलू शकायचे. या जेलचा आकार होता सप्तरंगी पंख्यासारखा, 7 विंग्स. पण आज त्यातल्या केवळ 3च विंग शिल्लक आहेत. इथे फक्त कैद नव्हती, होतं रोजचं मानसिक, शारीरिक आणि आत्मिक छळ. वीर सावरकर तब्बल 11 वर्षे येथे कैदेत होते आणि त्यांच्या मोठ्या भावालाही याच जेलमध्ये शिक्षा झाली. पण वर्षानुवर्षे ते एकमेकांना भेटू शकले नाहीत. सावरकरांनी इथेच हिंदुत्व आणि माझी जन्मठेप हे ग्रंथ भिंतीवर लिहिले, तेही काट्यांनी आणि कोळशाने. ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला. ही अत्यंत प्रसिद्ध कविता त्यामागे मातृभूमीची तडफड, हतबलता आणि देशभक्तीची तीव्र वेदना आहे. बटुकेश्वर दत्त, योगेंद्र शुक्ल, त्रैलोक्यनाथ चक्रवर्ती हे सगळे शूरवीर इथूनच गेले. रोजचा शारीरिक छळ, तेल काढा, कोळसा फोडा, काम थांबलं की शिक्षा वाढवली जाईल. ही जेल स्वातंत्र्य सैनिकांसाठी नरक समान होती, पण त्यांनी कधीच हार मानली नाही. 1942 जपानी लोकांनी अंदमान बेटांवर कब्जा केला आणि काही काळ ही जेल जपानी आर्मीच्या अधीन होती. आज ही जेल राष्ट्रीय स्मारक आहे आणि आपल्याला त्या शूरवीरांची आठवण करून देते. हे फक्त दगड नाहीत, ही हजारो हुतात्म्यांची हाक आहे. पण ते फक्त बघायचं नसतं, ते अनुभवायचं असतं आणि समजून घ्यायचं असतं. कारण ही फक्त जेल नव्हती, ही ती जेल होती जिथे स्वातंत्र्याचं बीज रुतून बसलं होतं. म्हणतात ना, भारताला स्वातंत्र्य सहज मिळालं नाही, त्यासाठी अशा हजारो त्यागांची किंमत होती.